विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेळंकी येथे श्री सिद्धेश्वर मंदिराच्या पवित्र परिसरात एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार जयश्रीताई पाटील तसेच पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ ललिता कोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात पार पडला। मंदिराचे मठाधिपती श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी सलगरे व बेळंकी परिसरातील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात पांडुरंग कोरेसर, नेताजी गडदरे, तानाजी पाटील, उमेदवार जयश्रीताई पाटील तसेच मठाधिपती श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांनी उपस्थितांना संबोधित करत आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी विकासाच्या मुद्द्यावर भर देत आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले। आणि खरं सांगायचं, जर सलगरेला आपण मंगल कार्यालयासाठी निधी जो आणला तिथं त्यांनी विरोध केला, आणखीन पहिल्या वर्षीचा निधी हिनं जास्त आणलाय, मग पुढच्या वर्षी काय करतील हे त्यांना कळून चुकलं आणि त्यांना ते कामं करता येत नाहीत म्हणून त्यांनी विरोध करायचं चालू केलं। आणि मग पुढच्या वर्षी कसं झालं, तुम्ही एकतर विरोध पक्षातून असून सुद्धा एवढा निधी गेला आणि तुमच्या गावातून विरोध होतोय म्हणून आम्हाला पुढच्या वर्षीपासून निधी कमी पडला, नाहीतर त्यांनी विरोध केला नसता तर त्या 5 वर्षातच आपली किती कामं झाली असती। आणि विरोधक आता सांगतायत की संधी द्या आणि काम करतो, मी तसं सांगणार नाही। मी कामं केलेली तुमच्या सगळ्या जनतेसमोर ठेवणार, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहेत आपण काय कामं केलेत आणि त्याच्या जोरावर मी उमेदवारी तुम्हाकडून संधी मागणार। संधी द्यायची का नाही हे तुम्ही ठरवायचं, मी द्यासुद्धा म्हणत नाही। जसा सलगरमधला पाणीपुरवठ्याचा कायमचा विषय संपवला तसा कायमचा विषय या बेळंकी गावच्या पाणीपुरवठ्याचा या ठिकाणी संपल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही ग्वाही या सिद्धेश्वर मंदिरामध्ये देतो। मी थोडासा धार्मिक प्रवृत्तीचा माणूस आहे आणि कुठं काय बोलावं याचं चांगलं भान असतं। देवाच्या दारात बोलायचं म्हटलं ते पेलवावं पण लागतं आणि ते पेलवायची कपॅसिटी माझ्यामध्ये आहे, म्हणून आज आप्पाजीच्या साक्षीनं या सिद्धेश्वर मंदिरामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये बेळंकीचा पाणीपुरवठ्याचा विषय कायमस्वरूपी निकालात काढण्याचं काम या ठिकाणी भविष्यकाळामध्ये केल्याशिवाय राहणार नाही। आज ह्या सगळ्या गोष्टी करत असावी लागतात। तसं आपल्या विभागाचं जर आपल्याला कल्याण करायचं असेल, विकास करायचा असेल तर त्या पद्धतीचं नेतृत्व असावं लागतं आणि अशा प्रकारचं नेतृत्व तानाजी आप्पाचं आहे असं वैयक्तिक माझं मत बनलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीशी मी त्या राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण मी प्रसंग सांगणार नाही, पण एक प्रसंग असा आला, एका दिवसात त्यांनी त्या प्रसंगातून मला बाहेर काढलेला आहे, हे सांगायचं नाही। आणि असं प्रसंगाला धावून येणारा माणूस हा तानाजी आप्पा आहे। दुसरी गोष्ट, तानाजी आप्पा आता कुणाच्या पाठीमागे उभे आहेत, ज्या मानवानं किंवा ज्या आमदारानं बेळंकीचा चेहरा मोहरा बदलला, इतका निधी आपल्याला उपलब्ध करून दिला, त्यांच्याच ते पाठीमागे आहेत आणि त्यामुळं आपल्याला तिथं उभं राहायचं आहे। मी बेळंकीतल्या तमाम सगळ्या नागरिकांना आणि महिलांना विनंती करतो, एक वेळ तुम्ही ग्रामीण रुग्णालयाची इमारत चालू आहे तिथं आत त्या इमारतीत जाऊन बघून या। भारती विद्यापीठामध्ये गेल्यासारखी इमारत तिथं उभी राहिलेली आहे। याचं सर्व श्रेय आपल्याला आमदार सुरेश भाऊ खाडे यांना द्यावं लागेल।